ते फक्त औरंगाबादमधलेच पहिले डॉक्टर नाहीत, तर पूर्ण मराठवाड्यातले प्रथम आलेले, मुंबईहून आलेले त्वचारोग तज्ज्ञ आहेत. एक डॉक्टर म्हणून त्यांचं तर मोठेपण आहेच, त्यांचं रोगनिदान, उपचार ही करण्याची पद्धती ही सुरुवातीच्या काळामध्ये आणि नवीन नवीन ज्या काही गोष्टी निघतात त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. नुसतं डॉक्टर म्हणूनच नाही, तर त्यांना जी सामाजिक बांधिलकी आहे त्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कोड, सोरियासिस आणि मुख्यतः कुष्ठरोगाचं कार्य ते पहिल्यापासून करत आहेत. मागील 4-5 वर्षांपासून असोसिएशनच्या कामानिमित्त त्यांच्याशी खूप जवळचा संबंध आला आणि अतिशय लाईव्हली पर्सनॅलिटी आहे. माझ्या आणि त्यांच्यामधला वयाचा डिफरन्स त्यांनी कधीही जाणू दिला नाही. मी केव्हाही त्यांना फोन केला किंवा काही कामानिमित्त त्यांची मदत मागितली तरी ते सर्वात प्रथम मला माहिती होतं की ते तिथे उपस्थित असतील. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ही संकल्पना साधारणपणे एखादा व्यक्ती त्यांच्या कामातून रिटायर झाल्यानंतर बऱ्याच वेळेस दिली जाते, परंतु ते अतिशय पूर्ण वेळ सध्याही कामामध्ये आहेत. डॉक्टर सावजी सरांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळत आहे हा आमच्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण आहे. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वेळी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सावजी सर. त्यांनी प्रत्येक वेळीच आम्हाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले आहे. ते पेशंटच्या बाबतीतही असो, असोसिएशनचे कामही असो किंवा इतर काही आमच्या कॉन्फरन्स रिलेटेड मार्गदर्शन असो. पूर्वी वाटायचं की वयाचा फार फरक असल्यामुळे सरांशी किती जवळीक कसं असावे, परंतु त्यांनी कधीच ते जाणवू दिलं नाही. बऱ्याच कॉन्फरन्सेस, मीटिंग्स आम्ही बरोबर अटेंड केल्या आहेत. डॉक्टर सावजी सरांबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि खूप हाय रिगार्ड्स आहेत. सरांच्या जी काही पर्सनॅलिटी आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो मला इथे सांगावासा वाटतो तो म्हणजे हा आहे की त्यांचं नेचर हे नेहमी फादरली राहिलेलं आहे. त्यांची पर्सनॅलिटी ही खूप सगळ्यांना आधार देणारी, सगळ्यांना सपोर्ट देणारी आणि सगळ्यांना कोऑपरेट करणारी राहिलेली आहे. डॉक्टर सावजी सर हे अतिशय क्लीन आणि प्युअर हार्टेड आहेत. आजपर्यंत मी त्यांच्यामध्ये कधी सेवेदावे बघितलेले नाही आहेत. डॉक्टर सावजी सरांना हा जो लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि ते औरंगाबादचे डॉक्टर असल्यामुळे आणि औरंगाबादचे पहिले डर्मॅटॉलॉजिस्ट असल्यामुळे ज्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे, आम्हाला सर्व औरंगाबादकरांना त्याबद्दल अतिशय गर्व आहे.
ज्यावेळेस आम्ही औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस स्पेशलिस्ट हा संकल्पना नव्हतीच. प्रत्येकजण जनरल प्रॅक्टिशनर म्हणूनच येत होता आणि जनरल प्रॅक्टिस करता करता त्यामध्ये काहीतरी स्पेशलायझेशन आपलं जे आहे ते करत होता. परंतु इथे मी ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस ॲज अ स्पेशलिस्ट प्रॅक्टिसच सुरू केली. मी जनरल प्रॅक्टिशनर नव्हतो. ही प्रॅक्टिस सुरू करताना खूप मोठं चॅलेंज होतं, कारण नुसतं स्किन स्पेशलिस्टकडे जायचं म्हटलं तरी लोक येत नव्हते. परंतु मराठवाड्यात पूर्ण ही कल्पना रुजू करण्यासाठी मला जे श्रम लागले त्याचं आज हे फळ आहे की खूप सारे स्किन स्पेशलिस्ट मराठवाड्यामध्ये दिसून येत आहेत. आणि हे सगळं माझं कार्य पाहून 84ची कॉन्फरन्स देण्यात आली होती आणि ती आम्ही सगळ्यांनी सक्सेसफुल करून दाखवलेली. ते प्रॅक्टिस सुरू करताना जसं सर्जन्स किंवा जे ऑपरेशन थिएटर ज्यांच्याकडे आहे की ज्यांच्यात भरपूर पैसा मिळतो, परंतु स्किन स्पेशालिस्टमध्ये तुला काय मिळणार. परंतु मी ते ध्येय समोर ठेवून की आपल्याला फक्त मराठवाड्याच्या लोकांचं आणि स्किनसाठीच फक्त काम करायचं आहे या उद्देशाने जरी पैसा नाही मिळाला तरी चालेल. परंतु आता त्याची खंत वाटत नाही. सुरुवातीला नुसतं औरंगाबादमध्ये राहून चालत नव्हतं, तर त्यावेळेस मी नांदेड, परभणी, श्रीरामपूर इतक्या अलग अलग ठिकाणी आठवड्याचा एकही दिवस न वाया जाऊ दिला तिथे प्रॅक्टिस जाऊन करत होतो. सध्या मुलगी लंडन येथे स्थायी आहे आणि मुलगा माझा पुण्यामध्ये IT मध्ये काम करतो आहे. कॉस्मॅटॉलॉजी हा स्वतंत्र विभाग असा गणला गेलेला आहे आणि त्याच्यातसुद्धा आपलं करिअर करावं असं नवीन डॉक्टरांना वाटतं आणि ते योग्यच आहे. की ज्या कोणाला या फील्डमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल त्यांनी सिन्सिअरली प्रॅक्टिस करायला पाहिजे. जर तुम्ही थोडंसं कंबाईन केलं की डर्मॅटॉलॉजी प्लस कॉस्मेटिक सर्जरी तर अधिक चांगलं आहे. हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे यामुळे मला नक्कीच एक नवीन स्फूर्ती मिळालेली आहे की अजून याच्यापेक्षा जास्त काम आपण करायला पाहिजे. क्युटिकॉनतर्फे मला जो महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्या ऑर्गनायझिंग कमिटीचे आणि यांनी या पुरस्कारासाठी मी पात्र असल्याचे ज्यांनी ठरवले या सगळ्यांचे मी आभार मानतो.